काल आपण युनिट अँड मेजरमेंट बद्दल माहिती घेतली होती. लक्ष द्या सगळे. तर काल आपण युनिट 1 बद्दल बघितलं होतं. बघितलं होता. आपल्याला माहित आहे युनिट या शब्दाचा अर्थ काय? एकक. आणि मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप करणे, मोजणे. आपण सांगितलं होतं दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? मेजरमेंट करावं लागतं. बरोबर. डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक वेळी आपण काय करतोय? मेजरमेंट करतोय. आपलं हे जे काही जीवन आहे हे मेजरमेंट वरती डिपेंड आहे. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये मेजरमेंटला खूप मोठी व्हॅल्यू आहे. आता हे जे काय मेजरमेंट आहे हे मेजरमेंट ऍक्युरेट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी मी वेगवेगळी उदाहरणं दिली. आपण आपलं वजन चेक करतो, उंची चेक करतो, किंवा कपडे घेताना आपण आपल्या बॉडीचं मेजरमेंट करतो, किंवा तुम्ही डॉक्टरांकडे गेले की ते काय करतात? तुमचं टेम्परेचर मोजतात, तुमचे हार्टबीट, ऑक्सिजन लेवल मोजतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय करतात? मेजरमेंट केलं जातं. ठीक आहे. आता हे झालं दैनंदिन जीवनामधलं मेजरमेंट. त्यानंतर काय केलं जातंय? ज्यावेळी तुम्ही सायंटिफिकली विचार करताय त्यावेळी मेजरमेंट केलं जातं. हे पार्ट बघितलं होतं आपण. बरोबर. सायन्स मध्ये कुठं मेजरमेंट केलं जातं? सायन्स मध्ये कुठं मेजरमेंट केलं जातं? चेक करताना. बरोबर. सायन्स मध्ये, फिजिक्स मध्ये कुठं मेजरमेंट केलं जातं हे सांगितलं होतं आपण. बऱ्याच वेळा काय होतंय की फिजिक्स मध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो. आता हे जे काही वेळी एक्सपेरिमेंट करताय त्यावेळी तुम्हाला डिफरंट पॅरामीटर मेजर करावे लागतात. वेगवेगळे घटक तुम्हाला मोजावे लागतात. त्या वेगवेगळ्या घटकामधलं कोरिलेशन तुम्हाला सांगावं लागतं. त्या वेगवेगळ्या घटकामधला एकमेकांशी असलेला संबंध तुम्हाला सांगावा लागतो. बरोबर आहे का नाही? मग हे जे काय कोरिलेशन आहे हे तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा एक्सपेरिमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय? मेजरमेंट करावे लागतात. ठीक आहे. किंवा बऱ्याच वेळा फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये वेगवेगळे लॉ सांगितलेले असतात की जसं ओहम्स लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, असे वेगवेगळे लॉज आहेत, वेगवेगळे नियम आहेत. बरोबर आहे. काही कायनॅमेटिकल इक्वेशन्स असतील, गतिविषयक काही समीकरण असतील. आता हे जे काही लॉज आणि इक्वेशन्स आहेत हे मांडलेले लॉ आणि इक्वेशन बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं, व्हेरीफाय करायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक्सपेरिमेंट करावं लागेल. त्यामध्ये वेगवेगळे घटक तुम्हाला मोजावे लागतील आणि मग तुम्ही सांगू शकाल की हे मांडलेले लॉज आणि इक्वेशन्स बरोबर आहेत की चुकीचे आहेत. बरोबर. म्हणजे अशा प्रत्येक वेळी तुम्हाला काय करावं लागतं? मेजरमेंट करावं लागतं. त्यानंतर समजा एखादा लॉ तुम्हाला प्रिडिक्ट करायचा आहे. समजा एखादा लॉ तुम्हाला प्रिडिक्ट करायचा आहे, सांगायचा आहे. एखादा लॉ तुम्हाला मांडायचा आहे.
तर तुम्हाला काय करावं लागेल, एक्सपेरिमेंट करावे लागतील, वेगवेगळे पॅरामीटर मोजावे लागतील, त्यामधले रिलेशन्स फाइंड आउट करावे लागतील आणि मग तुम्ही काय करू शकता, एखादा लॉ मांडू शकता. बरोबर. म्हणजे सायन्समध्ये हे वेगवेगळे लॉज मांडण्यासाठी, प्रिडिक्ट करण्यासाठी किंवा मांडलेले लॉज बरोबर आहेत की नाही व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, मेजरमेंट करावे लागतं. बरोबर आहे की नाही. किंवा एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही काय करता, वेगवेगळे घटक मोजता, जसं की लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, बरोबर, करंट आहे, असे वेगवेगळे घटक तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये मेजर करता. ठीक. त्यानंतर सांगितलं होतं आपण की ही जी काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कशावरती बेस्ड आहे, ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कशावरती आधारित आहे, तर ह्या अॅक्युरेट मेजरमेंट वरती आधारित आहे. ही जी काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कशावरती आधारित आहे, ह्या अॅक्युरेट मेजरमेंट वरती आधारित आहे. बरोबर आहे. आज आपण वेगवेगळ्या उपग्रहांमधला अंतर मोजतोय, समुद्राची खोली मोजतो, बरोबर आहे. एखादं वाहन किती स्पीडनं चाललंय त्याचा स्पीड आपण मेजर करू शकतो. बरोबर. वेगवेगळे घटक आजकाल आपल्याला ह्या प्रगत तंत्रज्ञानामुळे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळे घटक आज आपल्याला मोजता येतात. बरोबर आहे. जर हे घटकच चुकले, हे जर आपलं मेजरमेंटच चुकलं तर काय होईल, फार मोठा गोंधळ तयार होईल. बरोबर आहे का नाही, मोठा गोंधळ तयार होईल. त्यासाठी हे जे काही आपण मेजरमेंट करतोय, हे मेजरमेंट अॅक्युरेट असणं खूप गरजेचं आहे. अॅक्युरसीला खूप मोठी व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्ही त्याची लांबी रुंदी वगैरे मोजली, घराचं बांधकाम स्टार्ट केलं आणि तुमचं मेजरमेंटच चुकलं तर घर व्यवस्थित पूर्ण होईल का, होणार नाही. तुम्ही जेवढे काही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यामध्ये गुंतवणूक केली इन टर्म्स ऑफ मनी, पैशाच्या रूपामध्ये, तर ही सगळी इन्व्हेस्टमेंट काय होईल, तुमची वाया जाईल. बरोबर. त्यामुळं अॅक्युरसीला खूप मोठी व्हॅल्यू आहे, अॅक्युरेट मेजरमेंटला खूप मोठी व्हॅल्यू आहे. तर हा पार्ट आपण काय केलता काल, बघितलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट बघितलं होतं आपण फिजिकल क्वांटिटी अँड इट्स युनिट. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. मग सांगितलं होतं फिजिकल क्वांटिटीला मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही, फिजिकल क्वांटिटीला मराठीमध्ये काय म्हणता, भौतिक राशी. बरोबर. फिजिकल क्वांटिटीला काय म्हणता मराठीमध्ये, भौतिक राशी असं म्हणता तुम्ही. आता भौतिक राशी म्हणजे काय, भौतिक राशी म्हणजे काय, भौतिक राशी म्हणजे काय, भौतिक राशी. आता भौतिक राशी म्हणजे काय, ज्या क्वांटिटी तुम्हाला मोजता येतात, ज्या क्वांटिटी मेजरेबल आहेत, बरोबर आहे. मी इथं केलंय बघा हायलाइट, ज्या क्वांटिटी तुम्हाला मोजता येतात अशा मेजरेबल क्वांटिटीला काय म्हणता येईल, आपल्याला फिजिकल क्वांटिटी म्हणता येईल, भौतिक राशी असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या काय क्वांटिटी आहेत, मोजता येणाऱ्या क्वांटिटी, मग कुठले कुठले क्वांटिटी आपण मोजू शकतो, काल आपण थोडी चर्चा केली याच्याबद्दल. लेंथ मोजता येते आपल्याला, मास मोजता येतोय, टाइम मोजता येतोय, टेम्परेचर मोजता येते, प्रेशर मोजता येते, करंट मोजता येतो, रेजिस्टन्स मोजता येतो. हे जे काय सगळे घटक आहेत, हे सगळे घटक आपल्याला काय करता येतात, मोजता येतात. म्हणजे हे मोजता येणाऱ्या ज्या काय राशी आहेत, मोजता येणाऱ्या ह्या ज्या काय क्वांटिटी आहेत, या मोजता येणाऱ्या क्वांटिटीलाच काय म्हणायचंय, फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला, फिजिकल क्वांटिटी. म्हणून काल आपण ह्याचे डेफिनेशन बघितली होती. काय होती डेफिनेशन ह्याची, काल आपण ह्याची डेफिनेशन सांगितली होती. काय होती डेफिनेशन ह्याची, हा, डेफिनेशन काय सांगितली होती, डेफिनेशन, डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या. डेफिनेशनचा काय अर्थ आहे, व्याख्या. डेफिनेशन, डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या. बरोबर आहे का नाही. म्हणजे ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, या फिजिकल क्वांटिटीची व्याख्या कशी सांगता येईल आपल्याला, फिजिकल क्वांटिटीची व्याख्या कशी सांगता येईल, तर दोज क्वांटिटी विच आर मेजरेबल किंवा ऑल मेजरेबल क्वांटिटीज आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटी तुम्हाला मोजता येतात अशा सगळ्या क्वांटिटीला काय म्हणता येईल, फिजिकल क्वांटिटी असं म्हणता येईल, भौतिक राशी असं म्हणता येईल. बरोबर आहे का. हॅलो 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 हॅलो, सर आवाज, येतोय आवाज.
आवाज येतोय? येतोय हा. सर आवाज. ओके. ज्यांना वाटतं आवाज येत नाही वगैरे त्या लोकांनी काय करा, थोडस रेंज मध्ये येऊन बसा अशा लोकांनी प्लीज. ठीक आहे. तर बघूयात फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. तर काल सांगितलं होतं आपण ह्या ज्या काय मोजता येणाऱ्या क्वांटिटी आहेत, या क्वांटिटीला काय म्हणता येईल आपल्याला, फिजिकल क्वांटिटी असं म्हणता येईल. या ज्या काय मोजता येणाऱ्या क्वांटिटी आहेत, ह्या मोजता येणाऱ्या क्वांटिटीलाच काय म्हणता येते, फिजिकल क्वांटिटी असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? मग कुठल्या कुठल्या आहेत मोजता येणाऱ्या क्वांटिटी? मग त्यामध्ये आपण सांगितलं होतं ह्या मोजता येणाऱ्या क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत. मग त्यामध्ये आपण सांगितलं होतं की लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. बरोबर. ह्या ज्या काय क्वांटिटी आहेत, ह्या क्वांटिटीला काय म्हणता येईल आपल्याला, ह्या क्वांटिटीला काय म्हणता येईल आपल्याला, फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी. ओके. त्याला आपल्याला फिजिकल क्वांटिटी म्हणता येईल. ठीक आहे. मग कुठल्या कुठल्या क्वांटिटी आहेत की ज्या आपल्याला मोजता येतात. मग त्यामध्ये बघा लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. ह्या ज्या काय क्वांटिटी आपल्याला मोजता येतात. डेप्थ, ब्रीथ, हो. एरिया, व्हॉल्यूम. ह्या क्वांटिटी आपल्याला मोजता येतात. बरोबर आहे. ह्या क्वांटिटी, ह्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला काय करता येतात, मोजता येतात. म्हणून त्या क्वांटिटीला काय म्हणतोय आपण, फिजिकल क्वांटिटी असं म्हणतोय. त्या क्वांटिटीला काय म्हणतोय आपण, फिजिकल क्वांटिटी असं म्हणतोय. ठीक आहे. तर बघूयात कुठल्या कुठल्या आहेत क्वांटिटी त्या. तर बघा डेफिनेशन काय सांगितली होती. डेफिनेशन, ऑल मेजरेबल क्वांटिटीज आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटीज. ऑल मेजरेबल क्वांटिटीज आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटीज. ज्या क्वांटिटी तुम्हाला मोजता येतात त्या सगळ्या क्वांटिटीला काय म्हणायचंय, फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचंय. मग त्यामध्ये आपण सांगितलं लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, फोर्स आहे, विस्कोसिटी आहे, वेलॉसिटी आहे, ऍक्सलरेशन आहे. बरोबर आहे का नाही? करंट आहे, रेजिस्टन्स आहे, डेन्सिटी आहे, वर्क आहे, पॉवर आहे, एनर्जी आहे, ट्रेस आहे, यंग्स मॉड्युलस आहे. ह्या ज्या काय क्वांटिटी आहेत, ह्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला काय करता येतात, मोजता येतात, मेजर करता येतात. म्हणून ह्या क्वांटिटीला काय म्हणताय आपण, फिजिकल क्वांटिटी असं म्हणतोय. कळाली डेफिनेशन, व्याख्या कळाली का? येस सर. काय सांगितली व्याख्या, ऑल मेजरेबल क्वांटिटीज आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटीज. बरोबर आहे. ज्या क्वांटिटी आपल्याला मोजता येतात त्या सगळ्या क्वांटिटीला काय म्हणायचंय, फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचंय. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूयात. नेक्स्ट पॉइंट, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता हे झालं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. आता फिजिकल क्वांटिटीच्या युनिटला, युनिट म्हणजे काय तो पार्ट बघूयात आपण. ठीक आहे. युनिट म्हणजे काय तो पार्ट बघूयात. आता युनिटला काय म्हणता तुम्ही, युनिटला काय म्हणता मराठीमध्ये, एकक. एकक. युनिटला काय म्हणता तुम्ही, एकक असं म्हणता. बरोबर. एकक म्हणजे काय, एककाची गरज काय, युनिटची गरज काय. तर आपण वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करतो आणि ह्या मेजर केलेल्या क्वांटिटी काय करता तुम्ही, प्रॉपर युनिट मध्ये एक्सप्रेस करता. एका स्टँडर्डच्या साह्यानं तुम्ही त्या एक्सप्रेस करता, व्यक्त करता. त्याला काय म्हणता तुम्ही, युनिट असं म्हणता. काय म्हणता त्याला, युनिट असं म्हणता. बरोबर आहे. युनिट म्हणजे काय, मेजर केलेली क्वांटिटी एका प्रॉपर स्टँडर्डच्या रूपात एक्सप्रेस करणे. एका प्रॉपर स्टँडर्डच्या रूपात एक्सप्रेस करणे. एका प्रॉपर स्टँडर्डच्या रूपात एक्सप्रेस करणे, ह्याला काय म्हणताय तुम्ही, युनिट असं म्हणताय. त्यालाच मराठीमध्ये तुम्ही एकक असं म्हणता. बरोबर आहे. मराठीमध्ये काय म्हणता, एकक. स्टँडर्ड म्हणजे काय, परिमाण. स्टँडर्ड म्हणजे काय, परिमाण. मोजलेली क्वांटिटी तुम्ही काय करता, एका स्टँडर्ड मध्ये एक्सप्रेस करता. फॉर एक्झाम्पल मास. मास काय करता तुम्ही, किलोग्राम मध्ये एक्सप्रेस करता. बरोबर आहे. म्हणजे हे जे काय किलोग्राम हे स्टँडर्ड आहे, ह्याला काय म्हणता येईल, युनिट म्हणता येईल. बरोबर आहे का नाही. किलोग्राम हे जे काय स्टँडर्ड आहे ह्याला काय म्हणता येईल, युनिट म्हणता येईल. आता किलोग्राम हे कुणाचं युनिट आहे, मास ह्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. किलोग्राम हे कुणाचं युनिट आहे, फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे.
किलोग्रॅम हे कोणाचं युनिट आहे? फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. बरोबर आहे का नाही? मीटर, मीटर हे युनिट आहे. मीटर हे युनिट आहे. सेंटीमीटर हे युनिट आहे. आता हे सेंटीमीटर हे कोणाचं युनिट आहे? सेंटीमीटर हे कोणाचं युनिट आहे? बघा इथं दिलंय सेंटीमीटर युनिट. हे कोणाचं युनिट आहे? लेंथचं. म्हणजे लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय आहे? सेंटीमीटर. लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय आहे? सेंटीमीटर. दुसरा एरिया. एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. आता मीटर स्क्वेअर हे कोणाचं युनिट आहे? एरिया या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. बरोबर आहे का नाही? हाईट, हाईट कशामध्ये मोजता तुम्ही? फूट मध्ये मोजता. बरोबर आहे. माझी उंची 5 फूट आहे. म्हणजे हाईट कशामध्ये मोजली तुम्ही? फूट मध्ये मोजली. म्हणजे फूट हे काय झालं? युनिट झालं. ते कोणाचं युनिट आहे? कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? हाईट. हाईट. ते कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? हाईट या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होतंय? ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी काय केली जाते? ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी काय केली जाते? एका स्टँडर्डच्या रूपामध्ये एक्सप्रेस केली जाते. ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी काय केली जाते? एका स्टँडर्डच्या रूपामध्ये, एखाद्या स्टँडर्डच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केली जाते. त्या स्टँडर्डलाच काय म्हणताय तुम्ही? युनिट असं म्हणताय. त्या स्टँडर्डलाच काय म्हणताय? युनिट असं म्हणताय. म्हणून युनिटची डेफिनेशन काय सांगितली बघा? इथं डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. काय डेफिनेशन? द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो काय स्टँडर्ड वापरला जातो, एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो काय स्टँडर्ड वापरला जातो, त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचंय? त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचंय. त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचंय? त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचंय. बरोबर. एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी जो काय स्टँडर्ड वापरला जातो, जो काय परिमाण वापरला जातो, त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचंय? त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचंय. म्हणून युनिटची व्याख्या काय सांगितली आपण? युनिटची व्याख्या काय सांगितली? द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, त्याला काय म्हणायचंय?
लक्ष द्या, लक्ष द्या. दिसते स्क्रीन, दिसते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर आपण सांगितलं बघा की जी काय फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी तुम्ही जो काय स्टँडर्ड वापरताय त्या स्टँडर्डला काय म्हणताय तुम्ही? त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणताय. लेंथ तुम्ही मीटर सेंटीमीटर मध्ये मोजता, म्हणजे लेंथ या फिजिकल क्वांटिटीचे युनिट कुठले आले? मीटर सेंटीमीटर, बरोबर. हाईट, हाईट तुम्ही कशामध्ये मोजताय? हाईट तुम्ही काय करताय? फूट मध्ये मोजताय, बरोबर. म्हणजे फूट हे काय झालं? फूट हे काय झालं? त्याचं युनिट झालं, बरोबर. म्हणजे हे जे काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी काय केली जाते? ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी ज्या स्टँडर्ड मध्ये मोजली जाते, बरोबर. ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो स्टँडर्ड वापरला जातो, जो परिमाण वापरला जातो, त्या स्टँडर्डला, परिमाणालाच काय म्हणायचंय? त्या स्टँडर्डला, परिमाणालाच काय म्हणायचंय? युनिट असं म्हणायचंय. म्हणून आपण युनिटची डेफिनेशन काय सांगितली? द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं लेंथ ऑफ द टेबल इज 5 मीटर. समजा टेबलाची लांबी 5 मीटर आहे, तर इथं युनिट कुठला आहे? मीटर. मीटर हे युनिट आहे. आणि फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? कुठली भौतिक राशी मोजली? लेंथ. Length. लेंथ. टेबलाची लेंथ मोजली, म्हणजे लेंथ ही काय आहे? फिजिकल क्वांटिटी. आणि त्याचं युनिट काय सांगितलं आपण? मीटर, बरोबर आहे. किंवा इथं दिलंय लेंथ ऑफ द रॉड इज 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द रॉड इज 6 सेंटीमीटर. आता युनिट कुठला आहे ह्याच्यामध्ये? सेंटीमीटर. सेंटीमीटर. कुठली फिजिकल क्वांटिटी मोजली? त्या Length. रॉडची लेंथ मोजली. कुठली फिजिकल क्वांटिटी मोजली? त्या रॉडची लेंथ मोजली, बरोबर आहे का नाही? किंवा आणखी दिले बघा, एरिया ऑफ द हॉल इज 64 मीटर स्क्वेअर. हॉलचा एरिया किती आहे? 64 मीटर स्क्वेअर. हॉलचा एरिया किती आहे? 64 मीटर स्क्वेअर. एखादा हॉल आहे, त्या हॉलचा एरिया किती आहे? 64 मीटर स्क्वेअर, 64 मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे इथं ती कुठली क्वांटिटी मोजली आपण? एरिया ही क्वांटिटी मोजली, बरोबर आहे. एरिया ही क्वांटिटी मोजली. आणि त्यासाठी कुठला स्टँडर्ड यूज केलाय? कुठले युनिट वापरलंय? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर, अर्थ एकच आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचा वर्ग. मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर, दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा, इथे काय सांगतोय आपण? इथे बघा, युनिट म्हणजे काय सांगितलंय? ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी
ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो काय आपण स्टँडर्ड वापरतोय, ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जो काय आपण स्टँडर्ड वापरतोय, त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचं आहे, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचं आहे. त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचं आहे, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचं आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितले आपण, द स्टँडर्ड युज्ड फॉर measurement of a physical quantity is known as unit of that quantity. For example, length of the rod is 6 centimeter. बरोबर आहे. एरिया ऑफ हॉल इज 64 मीटर स्क्वेअर. बरोबर, म्हणजे इथं काय केला, एरिया ही क्वांटिटी मोजली. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण, त्या रॉडची लेंथ ही क्वांटिटी मोजली. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्ही जो काय स्टँडर्ड वापरताय, जो काय तुम्ही परिमाण वापरताय, त्या स्टँडर्डलाच त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचं आहे. त्या स्टँडर्डलाच त्या फिजिकल क्वांटिटीचं काय म्हणायचंय, युनिट असं म्हणायचंय. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड युनिट्स. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड युनिट. आता एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणायचं, एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणायचं, त्याच्या काय काय रिक्वायरमेंट आहे, बरोबर आहे, त्याच्या काय काय क्रायटेरिया आहे. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यामागे, आता इथं स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ काय, स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ काय, दर्जात्मक. बरोबर आहे, उत्तम दर्जा असलेले. स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ काय, उत्तम दर्जा असलेले. बरोबर आहे, दर्जात्मक, स्टँडर्ड म्हणतो आपण. तुम्ही म्हणता हा मोबाईल स्टँडर्ड आहे, बरोबर, हा कपडा स्टँडर्ड आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे, बरोबर आहे, एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता, त्याला एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता, त्याला काही ठराविक क्रायटेरिया लावता. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता, त्याला काही ठराविक क्रायटेरिया लावता. बरोबर आहे. कुणाचा माईक म्यूट करा, ते कोण आहे बघा. एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता, ठराविक क्रायटेरिया लावता. फॉर एक्झाम्पल, एखादं कापड स्टँडर्ड आहे, कधी म्हणतात त्याला, की बाबा ते कापड जास्त दिवस टिकायला पाहिजे, ते कापड सहजासहजी तुरगळायला नको आहे, त्या कापडाची किंमत कमी पाहिजे, त्याचा कलर जायला नको आहे. बरोबर आहे का नाही? असे काही तुम्ही क्रायटेरिया लावता. आणि जर एखादं कापड ह्या तुमच्या क्रायटेरिया प्रमाणे असेल, ह्या तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, तर त्याला काय म्हणता तुम्ही, स्टँडर्ड असं म्हणता. हे कापड चांगल्या प्रतीचं आहे, हे कापड उच्च दर्जाचं आहे, असं तुम्ही त्याला म्हणता. म्हणजे एखाद्या गोष्टीला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता, तुम्ही ठराविक क्रायटेरिया लावता. की जसं फॉर एक्झाम्पल, एखादं कापड स्टँडर्ड आहे, कधी म्हणता त्याला, तर तुम्ही स्वतःचे काही क्रायटेरिया लावता. त्याला कुठले कुठले क्रायटेरिया लावता, की ते कापड जास्त दिवस टिकायला पाहिजे, त्याचा कलर जायला नको आहे, ते चुरगळायला नको आहे. बरोबर आहे का नाही? त्याची किंमत कमी पाहिजे. असे काही तुम्ही स्वतःचे क्रायटेरिया लावता. आणि मग जर ते कापड ह्या क्रायटेरिया प्रमाणे असेल, तरच काय म्हणतात त्याला, की स्टँडर्ड असं म्हणतात. एखादा मोबाईल स्टँडर्ड आहे असं कधी म्हणतात त्याला तुम्ही, तर ते मोबाईल स्वस्त पाहिजे, त्याचा स्क्रीन मोठा पाहिजे, त्याचे रॅम जास्त पाहिजे, त्याचा स्टोरेज जास्त पाहिजे, त्याची बॅटरी बॅकअप जास्त पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग जर एखादा मोबाईल पडल्यानंतर तो सहजासहजी ब्रेक व्हायला नको आहे, बरोबर, असं प्रत्येक जण काय करतो, आपापले क्रायटेरिया लावतो. आणि मग काय म्हणतो, ही वस्तू स्टँडर्ड आहे असं म्हणतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखाद्या वस्तूला, गोष्टीला स्टँडर्ड म्हणताना तुम्ही काय करता, त्याला स्वतःचे काही क्रायटेरिया लावता. तुम्ही काय करता, त्याला स्वतःचे काही क्रायटेरिया लावता. तुम्ही स्वतःच्या काही त्याला रिक्वायरमेंट देता. आणि जर वस्तू त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, जर ती वस्तू त्या क्रायटेरिया प्रमाणे असेल, तरच त्याला तुम्ही काय म्हणता, मग स्टँडर्ड असं म्हणता. बरोबर आहे. उच्च दर्जाची, चांगल्या क्वालिटीची असं संबोधता. बरोबर आहे. हिथही एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणता येईल, बरोबर आहे. मी सांगितलं, कुठल्याही गोष्टीला स्टँडर्ड म्हणताना तुम्ही काय करता, त्याला क्रायटेरिया लावता. कुठल्याही गोष्टीला स्टँडर्ड म्हणताना तुम्ही काय करता, त्याला क्रायटेरिया लावता. कुठल्याही गोष्टीला स्टँडर्ड म्हणताना तुम्ही त्याला काय करता, क्रायटेरिया लावता, काही रिक्वायरमेंट घेता.
जर ती वस्तू त्या क्रायटेरिया प्रमाणे, जर ती वस्तू त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, जर ती वस्तू त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, त्या क्रायटेरिया प्रमाणे असेल, तर काय म्हणता येईल आपल्याला? त्याला स्टँडर्ड असं म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल? स्टँडर्ड असं म्हणता येईल. बरोबर आहे. मग कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत, कुठल्या कुठल्या क्रायटेरिया आहेत? एखाद्या वस्तूला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे कुठल्या कुठल्या क्रायटेरिया आहेत, कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत? तर पहिलं काय, ते युनिट कसं पाहिजे? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. बरोबर आहे. एखादं युनिट तुम्ही विचारात घेतलं तर ते युनिट कसं पाहिजे? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. बरोबर आहे. युनिव्हर्सली म्हणजे एक्सेप्टेड बाय ऑल. युनिव्हर्सलीचा अर्थ काय? एक्सेप्टेड बाय ऑल. ते जे काय युनिट आहे ते युनिट सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर, तरच त्या युनिटला काय म्हणता येईल? स्टँडर्ड युनिट म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल लेंथचं युनिट मीटर, म्हणजे मीटर हे युनिट सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. ते मीटर हे युनिट सर्वांना मान्य असलं पाहिजे. बरोबर आहे. महाराष्ट्रात वेगळे युनिट आहे, पलीकडे कर्नाटकात गेले की वेगळे युनिट आहे, आणखी पलीकडे दुसऱ्या देशात गेले की वेगळे युनिट आहे, असं नको आहे. लेंथचं युनिट मीटर हे जर एकदा ठरवलं तर हे युनिट सर्वांना मान्य असलं पाहिजे. हे युनिट सर्वांनी स्वीकारलं पाहिजे, तरच त्या युनिटला काय म्हणता येईल? स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. बरोबर. ते युनिट कसं पाहिजे? दुसरा क्रायटेरिया वेल डिफाईन्ड पाहिजे. ते युनिट कसं पाहिजे? वेल डिफाईन्ड पाहिजे. वेल डिफाईन्ड म्हणजे हे युनिट आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे, व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे, त्याची आपल्याला व्याख्या करता आली पाहिजे, तरच त्या युनिटला काय म्हणता येईल? आपल्याला स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. तिसरा, इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस. हे जे काय युनिट आहे, हे युनिट वेळ आणि काळ जरी बदलला, टाइम म्हणजे काळ आणि प्लेस म्हणजे स्थळ, वेळ आणि स्थळ जरी बदललं तरी हे युनिट बदलायला नको आहे. म्हणजे हे युनिट थोडक्यात कसं पाहिजे? फिक्स पाहिजे. हे युनिट थोडक्यात कसं पाहिजे? फिक्स पाहिजे. बरोबर आहे का नाही? जरी टाइम आणि प्लेस बदलला, वेळ आणि स्थळ बदललं, बरोबर आहे, वेळ आणि स्थळ बदललं तरी हे युनिट बदलायला नको आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे महाराष्ट्रात समजा 2 गावामधलं अंतर किलोमीटर मध्ये मोजत असतील, तर पलीकडे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला कर्नाटकात, तर ते देखील 2 गावामधलं अंतर किलोमीटर मध्येच मोजणार आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही इतर देशामध्ये गेला, तिथेही 2 गावामधलं अंतर किलोमीटर मध्येच मोजणार आहे. म्हणजे जरी प्लेस बदलला तरी युनिट बदलायला नको आहे. हे युनिट कसे पाहिजे? फिक्स्ड पाहिजे, इनव्हेरिएबल पाहिजे, बदलायला नको आहे. बरोबर आहे. काल आपण मास आपण किलोग्राम मध्ये मोजलं, बरोबर आहे, उद्या पण आपण किलोग्राम मध्येच मोजणार आहोत, परवा देखील किलोग्राम मध्येच मोजणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे टाइम बदलला तरी देखील ते युनिट बदलायला नको आहे. म्हणजे टाइम आणि प्लेस जरी बदलला तरी ते युनिट बदलायला नको आहे. बरोबर आहे का नाही? टाइम आणि प्लेस जरी बदलला तरी ते युनिट बदलायला नको आहे. अशा युनिटला काय म्हणता येईल? आपल्याला स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. त्यानंतर इट शुड बी इझिली अवेलेबल. हे युनिट लगेच रेडीली अवेलेबल झाले पाहिजे, सहजासहजी अवेलेबल झाले पाहिजे. बरोबर आहे. दुसरा काय? कन्व्हिनियंट इन साईज. हे जे काय युनिट आहेत, हे युनिट कसे पाहिजेत? कन्व्हिनियंट इन साईज. साईजच्या बाबतीत हे युनिट कसे पाहिजेत? प्रॉपर पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे वेगवेगळ्या साईज नुसार तुम्हाला ते युनिट वापरता आलं पाहिजे. समजा मला लेंथ मोजायचे तर मला कुठलं युनिट वापरता आलं पाहिजे? मीटर. बरोबर आहे. कारण लेंथ कशी आहे? लहान आहे, तिथं मला कुठलं युनिट मोजता आलं पाहिजे? मीटर. किंवा 2 गावामधलं अंतर मोजायचं, आता इथं बिगर युनिट वापरता आलं पाहिजे, लार्जर युनिट वापरता आलं पाहिजे. म्हणजे मी तिथं कुठलं युनिट वापरणार? 2 गावामधलं अंतर मोजायचंय, मी कुठलं युनिट वापरणार? किलोमीटर वापरणार. तिथं मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर असे स्मॉलर युनिट वापरून चालेल का? नाही. म्हणजे युनिटचा साईज कसा पाहिजे? कन्व्हिनियंट पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट मोजायची, जी क्वांटिटी तुम्हाला मेजर करायचे, त्यानुसार तुम्हाला प्रॉपर युनिट तिथं वापरता आलं पाहिजे. जर समजा मेजरेबल क्वांटिटी स्मॉलर असेल तर तिथं तुम्हाला स्मॉलर युनिट वापरता आली पाहिजे. मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर ह्यासारखी स्मॉलर युनिट तिथं तुम्हाला वापरता आली पाहिजे. समजा मेजरेबल क्वांटिटी बिगर आहे, मोठी आहे, तर तिथं तुम्हाला लार्जर क्वांटिटी मोजता आल्या पाहिजे. म्हणजे तिथं तुम्ही किलोमीटर सारखी युनिट तुम्हाला वापरता आली पाहिजे.
बरोबर आहे का नाही? दोन गावामधलं अंतर मोजण्यासाठी मिलीमीटरचा यूज करून चालेल का? नाही चालणार. दोन गावामधलं अंतर मोजण्यासाठी सेंटीमीटरचा यूज करून चालेल का? नाही. तिथं तुम्हाला लार्जर युनिटचा वापर करता आला पाहिजे. म्हणजे किलोमीटर सारखे मोठे युनिट तिथं तुम्हाला वापरता आले पाहिजे. म्हणजे तुम्ही जी गोष्ट, जी क्वांटिटी तुम्ही मेजर करताय त्यानुसार तुम्हाला, जी क्वांटिटी तुम्ही मेजर करताय त्यानुसार तुम्हाला मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, किलोमीटर ह्यासारखे लार्जर किंवा स्मॉलर युनिटचा तिथं वापर करता आला पाहिजे. तरच अशा युनिटला तुम्हाला काय म्हणता येईल? स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे एखादं युनिट स्टँडर्ड कधी म्हणता येईल? तर हे त्याचे काय आहेत? क्रायटेरिया आहेत. जर ते युनिट हे सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असेल, जर ते युनिट ह्या सगळ्या क्रायटेरिया जर फुलफिल करत असेल, तरच त्या युनिटला काय म्हणता येईल आपल्याला? स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. मग स्टँडर्ड युनिटला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे, युनिटला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे कुठले कुठल्या रिक्वायरमेंट आहेत? कुठले कुठले क्रायटेरिया आहेत? पहिला क्रायटेरिया काय आहे? तर ते युनिट युनिव्हर्सली एक्सेप्टेड पाहिजे. हे जे काय युनिट आहे हे युनिट सर्वांना मान्य पाहिजे. त्यानंतर हे युनिट वेल डिफाइन्ड पाहिजे. इट शुड बी वेल डिफाइन्ड. युनिटची आपल्याला व्याख्या करता यायला पाहिजे. हे युनिट आपल्याला योग्य रीतीने सांगता यायला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस. युनिट हे फिक्स पाहिजे. जरी टाइम आणि प्लेस बदलला तरी ते युनिट बदलायला नको आहे. त्यानंतर हे युनिट इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे. इट शुड बी इझिली अवेलेबल. इट शुड बी रेडिली अवेलेबल. हे जे काय युनिट आहे हे युनिट इझिली अवेलेबल पाहिजे. हे युनिट रेडिली अवेलेबल व्हायला पाहिजे. रेडिली म्हणजे तात्काळ, इझिली. त्यानंतर हे युनिटचा साईज कसा पाहिजे? कन्व्हिनियंट पाहिजे. योग्य साईज पाहिजे. जी क्वांटिटी तुम्ही मेजर करताय त्यानुसार तुम्हाला स्मॉलर आणि लार्जर युनिट तिथं वापरता यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला वेळ सांगायची आहे म्हणजे तिथं तुम्ही तास, मिनिट, सेकंद यासारख्या गोष्टीचा वापर करता, की फक्त तुम्ही सेकंदाचा यूज करता का? नाही. 3:10 झाले. बरोबर आहे का नाही? म्हणजे तिथं तुम्ही तास आणि मिनिट या दोन्हीचा यूज करता. बरोबर आहे का नाही? ह्या दोन्हीचा यूज करता. म्हणजे त्यानुसार, त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला स्मॉलर आणि बिगर युनिटचा यूज करता यायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं युनिटच्या, स्टँडर्ड युनिटच्या रिक्वायरमेंट आहे. ह्या स्टँडर्ड युनिटच्या क्रायटेरिया आहे. बरोबर आहे. एखाद्या युनिटला स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे तुम्ही काय करता? काही क्रायटेरिया देता. जर ते युनिट त्या क्रायटेरिया प्रमाणे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल तरच त्या युनिटला तुम्ही काय म्हणता? स्टँडर्ड युनिट असं म्हणता. मग कुठले कुठले क्रायटेरिया आहेत? स्टँडर्ड युनिटचे कुठले कुठले क्रायटेरिया आहेत? स्टँडर्ड युनिटच्या कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत? एक, इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. दुसरा, इट शुड बी वेल डिफाइन्ड. इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस. इट शुड बी इझिली अवेलेबल अँड इट्स साईज शुड बी कन्व्हिनियंट. त्याचा जो काय साईज आहे तो साईज कसा पाहिजे? कन्व्हिनियंट पाहिजे. बरोबर आहे. त्या फिजिकल क्वांटिटीच्या साईज नुसार तुम्हाला प्रॉपर युनिट तिथं यूज करता यायला पाहिजे. तर हे काय आहेत? स्टँडर्ड युनिटच्या रिक्वायरमेंट आहे. कळालंय का? हो सर. Yes, sir. येस सर. हा. कुठल्याही गोष्टीला स्टँडर्ड म्हणताना तुम्ही काय करता? काही स्वतःचे क्रायटेरिया, काही स्वतःचे रिक्वायरमेंट लावता. बरोबर आहे का ना? मी म्हटलं एखादा मोबाईल स्टँडर्ड आहे म्हणजे काय करता तुम्ही? तिथं काही तुमचे क्रायटेरिया लावता, की बाबा तो मोबाईलची बॅटरी बॅकअप जास्त पाहिजे, तो मोबाईल पडल्यानंतर इझिली ब्रेक व्हायला नको आहे, तिची रॅम जास्त पाहिजे, स्टोरेज जास्त पाहिजे, त्याची कॅमेरा क्वालिटी चांगली पाहिजे. बरोबर आहे. असे तुम्ही स्वतःचे काही क्रायटेरिया लावता. तुमच्या अशा स्वतःच्या काही रिक्वायरमेंट असतात. बरोबर आहे. आणि मग जर एखादी गोष्ट त्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, त्या क्रायटेरिया प्रमाणे असेल तरच तुम्ही त्याला काय म्हणता? स्टँडर्ड हा शब्द वापरता. तरच तुम्ही काय म्हणता? ही वस्तू स्टँडर्ड आहे असं म्हणता. बरोबर आहे. आता हे झालं जनरल गोष्टीच्या बाबतीत. आता एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणता येईल? एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणता येईल? मग त्या स्टँडर्ड म्हणण्यापाठीमागे त्याच्या काही मग रिक्वायरमेंट आहेत, त्याच्या काही क्रायटेरिया आहेत. बरोबर आहे. मग काय काय रिक्वायरमेंट आहेत? काय काय क्रायटेरिया आहेत? तर पहिला क्रायटेरिया काय आहे? पहिला क्रायटेरिया काय आहे?
तर हे जे काय युनिट आहे हे जे काय युनिट आहे हे युनिट कसं पाहिजे, युनिव्हर्सली एक्सेप्टेड पाहिजे. हे जे काय युनिट आहे हे युनिट कसं पाहिजे, युनिव्हर्सली एक्सेप्टेड पाहिजे. एखादं युनिट तुम्ही विचारात घेतलं तर हे युनिट सर्वांना मान्य पाहिजे, सर्वांनी त्या युनिटला एक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, तरच त्या युनिटला काय म्हणता येईल आपल्याला, स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. दुसरा, ते युनिट कसं पाहिजे, वेल डिफाइन्ड पाहिजे. हे जे काय युनिट आहे हे युनिट कसं पाहिजे, वेल डिफाइन्ड पाहिजे. बरोबर आहे. हे युनिट तुम्हाला इझिली व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, त्याची व्याख्या करता आली पाहिजे. बरोबर आहे. नेक्स्ट काय, इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस. हे जे काय युनिट आहे हे युनिट टाइम आणि प्लेस जरी बदलला तरी हे युनिट बदलायला नको. बरोबर आहे. नेक्स्ट काय, इट शुड बी इझिली अवेलेबल. युनिट हे इझिली अवेलेबल पाहिजे. दुसरा, त्याचा साईज प्रॉपर पाहिजे. इट साईज शुड बी प्रॉपर. ह्याचा जो काय साईज आहे तो साईज कसा पाहिजे, प्रॉपर पाहिजे. बरोबर आहे. जर तुम्ही स्मॉलर क्वांटिटी मेजर करत असाल तर तुम्हाला तिथं स्मॉलर युनिट वापरता यायला पाहिजे. जर तुम्ही लार्जर क्वांटिटी मेजर करत असाल तर तिथं तुम्हाला लार्जर युनिट, बिगर युनिट तिथं तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. तर हे असे काही क्रायटेरिया आहेत. बरोबर आहे. जर एखादं युनिट ह्या रिक्वायरमेंट प्रमाणे असेल, जर एखादं युनिट हे रिक्वायरमेंट फॉलो करत असेल तर त्या युनिटला काय म्हणता येईल आपल्याला, स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. ठीक आहे. काय काय सांगितलं आपण, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर स्टँडर्ड युनिट किंवा व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर स्टँडर्ड युनिट. एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणता येईल, काय काय त्याचे क्रायटेरिया आहेत, काय काय त्याच्या रिक्वायरमेंट आहेत. तर पहिले रिक्वायरमेंट काय सांगितली, इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड, इट शुड बी वेल डिफाइन्ड, इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस, इट शुड बी इझिली अवेलेबल and its size should be proper, its size should be convenient. बरोबर आहे. जर एखादं युनिट, माईक म्यूट करा, कोण आहे ते, जर एखादं युनिट हे सगळ्या क्रायटेरिया जर फॉलो करत असेल, जर एखादं युनिट हे सगळे क्रायटेरिया जर फॉलो करत असेल तर त्या युनिटला काय म्हणता येईल, स्टँडर्ड युनिट असं म्हणता येईल. ठीक आहे. तर हे एमसीक्यू ला विचारतात. मी सांगितलं आपला जो काय पेपर आहे त्या पेपरचं नेचर कसं आहे, एमसीक्यू आहे. बरोबर आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये हे रिक्वायरमेंट वरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, सिस्टम्स ऑफ युनिट. आता हे जे काय युनिट सांगितले आपण, बरोबर, काय सांगितलं, युनिट म्हणजे द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, त्याला काय म्हटलं तुम्ही, युनिट असं म्हटलं. त्या युनिटच्या रिक्वायरमेंट कुठल्या कुठल्या आहेत तेही बघितलं आपण, काय काय त्या युनिटचे रिक्वायरमेंट, क्रायटेरिया काय काय आहेत, एखाद्या युनिटला स्टँडर्ड युनिट कधी म्हणता येईल, काय सांगितलं त्याच्यामध्ये, तर इट शुड नॉट चेंज विथ टाइम अँड प्लेस, इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी वेल डिफाइन्ड. बरोबर आहे. त्याचा साईज प्रॉपर पाहिजे. त्यानंतर आणखी काय काय सांगितलं आपण त्याच्यामध्ये, इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. हे जे काही युनिट आहेत हे सर्वांना मान्य पाहिजे. इट शुड बी एक्सेप्टेड बाय ऑल. बरोबर आहे. हे सर्वांना मान्य पाहिजे, अशा युनिटला तुम्ही स्टँडर्ड युनिट असं म्हणता. ठीक. आता हे जे काही युनिट आहेत ह्या युनिटचे कुठल्या कुठल्या सिस्टम आहेत ते बघूया. हे जे काही युनिट आहेत ह्या युनिटच्या एकूण, हे जे काही युनिट आहेत ह्या युनिटच्या एकूण 4 सिस्टम्स आहेत. या युनिटच्या एकूण 4 सिस्टम्स आहेत. बरोबर. मग कुठल्या कुठल्या सिस्टम आहेत, पहिली आहे सीजीएस सिस्टम, दुसरी आहे एमकेएस सिस्टम, तिसरी आहे एफपीएस सिस्टम, त्यानंतर आहे तो एसआय सिस्टम. बरोबर आहे. हे जे काही युनिट आहेत ह्या युनिटच्या 4 सिस्टम्स आहेत. बरोबर. कुठल्या कुठल्या 4 सिस्टम्स आहेत, पहिला आहे तो सीजीएस सिस्टम, दुसरा आहे तो एमकेएस सिस्टम, तिसरा आहे तो एफपीएस सिस्टम आणि नेक्स्ट आहे तो एसआय सिस्टम. आता हे जे काय युनिटच्या सिस्टम आहेत ह्या युनिटच्या सिस्टम मध्ये एकूण 3 क्वांटिटी ह्या काय केल्या गेल्या, तर ह्या युनिटच्या सिस्टम मध्ये एकूण 3 क्वांटिटी ह्या विचारात घेतल्या गेल्या. बरोबर आहे. आता इथं जो काय आपण सीजीएस म्हणतोय ह्या सी चा अर्थ काय आहे, इथं जो काय आपण सीजीएस म्हणतोय ह्या सी चा अर्थ काय आहे,
सेंटीमीटर. बघा, सी चा अर्थ आहे सेंटीमीटर, जी चा अर्थ आहे ग्रॅम, एच चा अर्थ आहे सेकंद. म्हणजे सीजीएस चा अर्थ काय आहे? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. त्या सीजीएस चा अर्थ काय आहे? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. आता आपल्याला माहित आहे सेंटीमीटर हे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? लेंथ. लेंथचं. हे कुणाचं युनिट आहे? लेंथ. ग्रॅम, जी चा अर्थ आहे ग्रॅम, ग्रॅम म्हणजे कुणाचं युनिट आहे? मास. मासचं युनिट आहे. त्यानंतर यस, यस म्हणजे सेकंद, सेकंद हे कुणाचं युनिट आहे? टाइम. टाइम म्हणजे सीजीएस चा अर्थ काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. सीजीएस चा अर्थ काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. कुठल्या कुठल्या 3 क्वांटिटी? लेंथ, मास, टाइम. बरोबर आहे. हे जे काय सीजीएस सिस्टम ऑफ युनिट आहे, या सीजीएस सिस्टम मध्ये एकूण 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. त्यापैकी पहिली आहे लेंथ, दुसरा आहे तो मास, तिसरा आहे तो टाइम. बरोबर आहे. सीजीएस चा अर्थ काय आहे? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. बरोबर. सेंटीमीटर म्हणजे लेंथचं युनिट आहे. सेंटीमीटर हे लेंथचं युनिट आहे. ग्रॅम, ग्रॅम हे मासचं युनिट आहे. आणि दुसरा कुठला आहे तो? सेकंद हे टाइमचं युनिट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं गेलंय, तर लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. ठीक आहे. दुसरा आहे तो एमकेएस सिस्टम. आता एमकेएस चा अर्थ काय? एम म्हणजे मीटर, के म्हणजे किलोग्राम आणि एस म्हणजे सेकंद. आपल्याला माहित आहे मीटर हे कुणाचं युनिट आहे? कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? लेंथ. त्यानंतर के, के म्हणजे किलोग्राम, किलोग्राम हे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? किलोग्राम हे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? मास. मासचं. यस मास. म्हणजे सेकंद, सेकंद हे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे? टाइम. म्हणजे एमकेएस सिस्टम मध्ये पण काय केलंय? 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. कुठल्या 3 क्वांटिटी? लेंथ, मास, टाइम. सीजीएस मध्ये पण काय केलं? लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. आणि ह्या 3 क्वांटिटीचेच युनिट मांडले होते. बाकीचे युनिट त्याच्यापासून डिराईव्ह केलते. बाकीचे युनिट त्याच्यापासून मिळवले होते, डिराईव्ह केलते. बरोबर आहे. फंडामेंटल म्हणजे बेसिक क्वांटिटी कुठल्या कुठल्या घेतल्या होत्या? लेंथ, मास, टाइम. ह्या बेसिक क्वांटिटीला काय म्हटलं जातं? फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणायचं आहे, किंवा त्याला बेस क्वांटिटी देखील म्हटलं जातं. काय म्हणायचं आहे त्याला? बेस क्वांटिटी. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी बघूयात, नेक्स्ट सिस्टम बघूयात, एफपीएस सिस्टम. नेक्स्ट बघायचं आपल्याला एफपीएस सिस्टम. आता एफपीएस, एफ, एफ म्हणजे काय? फूट, पी म्हणजे काय? पाऊंड आणि एस म्हणजे काय? सेकंद. म्हणजे एफपीएस चा अर्थ काय? फूट, पाऊंड, सेकंद सिस्टम. आता हे आपल्याला माहित आहे फूट, फूट कशाचं युनिट आहे? आपले हाईट वगैरे आपण फूट मध्ये मोजतो, म्हणजे लेंथचं युनिट आहे ते. कशाचं युनिट आहे? लेंथ. पाऊंड, पाऊंड हे कशाचं युनिट आहे? मासचं युनिट आहे. पाऊंड, पाऊंड हे कशाचं युनिट आहे? मासचं युनिट आहे. यस, यस म्हणजे सेकंद, सेकंद हे कशाचं युनिट आहे? टाइमचं युनिट आहे. म्हणजे एफपीएस मध्ये पण काय केलं गेलंय? लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटीज विचारात घेतल्या गेल्या. त्या 3 क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. म्हणजे सिस्टम बघा, सीजीएस असू द्या, एमकेएस असू द्या, एफपीएस असू द्या, ह्या तिन्ही सिस्टम मध्ये लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. बरोबर आहे का नाही? ह्या तिन्ही क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. ठीक आहे. आपल्याला माहित आहे जर तुम्ही सीजीएस सिस्टमचा विचारात केला तर सीजीएस मध्ये, सीजीएसचा अर्थ काय? सीजीएसचा अर्थ काय? हा बोला. किलोग्राम, सेंटीमीटर. सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे ग्रॅम, एस म्हणजे सेकंद. सीजीएसचा अर्थ काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. एमके चा अर्थ काय? एम म्हणजे मीटर, के म्हणजे किलोग्राम, एस म्हणजे सेकंद. एमके चा अर्थ काय? मीटर, किलोग्राम, सेकंद सिस्टम. त्यानंतर आहे तो एफपीएस. एफपीएस, एफ म्हणजे फूट, पी म्हणजे पाऊंड, एस म्हणजे सेकंद. एफपीएस चा अर्थ काय? फूट, पाऊंड, सेकंद सिस्टम.
FPS चा अर्थ काय आहे? FPS चा अर्थ काय? फूट पाऊंड सेकंड सिस्टम. म्हणजे हे जे काय 3 सिस्टम आहेत युनिटच्या, ह्या ज्या काय 3 सिस्टम आहेत, मग CGS असू देत, MKS असू देत, FPS असू देत, या तिन्ही सिस्टम मध्ये लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी, बेसिक क्वांटिटी, बेस क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. बरोबर आहे का नाही? आणि मग बाकी क्वांटिटीचे युनिट काय केले जातात? ह्या 3 क्वांटिटीवरून मिळवले जातात. बाकी क्वांटिटीचे युनिट काय केले जातात? ह्या 3 क्वांटिटीवरून डिराईव्ह केले जातात, मिळवले जातात. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, CGS सिस्टम मध्ये लेंथचे युनिट काय? सेंटीमीटर. सेंटीमीटर. करेक्ट. मासचं युनिट काय? ग्रॅम. ग्रॅम. टाइमचं युनिट काय? सेकंड. सेकंद. बरोबर. म्हणून ह्या सिस्टमला काय म्हणतोय आपण? CGS, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम. म्हणून ह्याला काय म्हणतोय आपण? CGS, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टम असं म्हणतोय. ठीक आहे. नेक्स्ट MKS चा विचार करूयात. MKS चा अर्थ काय? M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम, S म्हणजे सेकंद. MKS चा अर्थ काय? मीटर, किलोग्राम, सेकंद सिस्टम. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, लेंथचं युनिट काय? मीटर. मासचं युनिट काय? किलोग्राम. किलोग्राम. टाइमचं युनिट काय? सेकंद. बरोबर आहे. म्हणून ह्या सिस्टमला काय म्हणता तुम्ही? MKS म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंद सिस्टम. MKS म्हणजे काय? मीटर, किलोग्राम, सेकंद सिस्टम. ठीक आहे. तिसरा आहे तो FPS. FPS म्हणजे काय? फूट पाऊंड सेकंद सिस्टम. F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड, S म्हणजे सेकंद. ऍक्च्युली आता ही जी काय FPS सिस्टम आहे, FPS ही ब्रिटिश मेजरिंग सिस्टम आहे. FPS ही कसली सिस्टम आहे? ब्रिटिश मेजरिंग सिस्टम आहे. बरोबर आहे. ब्रिटिश मेजरिंग सिस्टम आहे FPS, फूट पाऊंड सेकंद सिस्टम. ह्याच्यामध्ये लेंथ फूट मध्ये मोजली जाते, मास पाऊंड मध्ये मोजला जातो, टाइम सेकंद मध्ये मोजला जातो. FPS, फूट पाऊंड सेकंद सिस्टम. ठीक आहे. आता मला सांगा, लेंथ कशामध्ये मोजली जाईल? लेंथ FPS चा विचार करतोय आपण, FPS सिस्टमचा विचार करतोय. फूट मध्ये मोजली जाईल. बरोबर. मास कशामध्ये मोजला जाईल? पाऊंड मध्ये मोजला जातो. कशामध्ये मोजला जातो? पाऊंड. आणि टाइम कशामध्ये मोजला जातो? सेकंद मध्ये मोजला जातो. ठीक आहे. म्हणजे सिस्टम कुठली का असेना, CGS असू द्या, MKS असू द्या, FPS असू द्या, 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी, बेस क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी, बेस क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. कुठल्या 3 क्वांटिटी? CGS, MKS, FPS. आता CGS, MKS, FPS ह्या काय आहेत? सिस्टम ऑफ युनिट आहे. मी क्वांटिटी बद्दल बोलतोय. कुठल्या 3 क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी बद्दल बोलतोय मी. कुठल्या 3 फिजिकल क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. मग सिस्टम कुठली का असेना, CGS असू देत, MKS असू देत, FPS असू देत, लेंथ, मास, टाइम. बरोबर आहे का नाही? म्हणजे CGS असू देत, MKS असू देत, FPS असू देत, या तिन्ही सिस्टम मध्ये लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी, ह्या 3 क्वांटिटी ह्या बेसिक क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. बरोबर आहे का नाही? आपल्याला माहित आहे CGS मध्ये लेंथ इट इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इट इज मेजर्ड इन ग्रॅम, टाइम इट इज मेजर्ड इन सेकंद. MKS मध्ये लेंथ इट इज मेजर्ड इन मीटर, मास इट इज मेजर्ड इन किलोग्राम, टाइम इट इज मेजर्ड इन सेकंद. FPS मध्ये लेंथ इट इज मेजर्ड इन फूट, मास इट इज मेजर्ड इन पाऊंड, टाइम इट इज मेजर्ड इन सेकंद. ठीक आहे. म्हणजे सिस्टम कुठली का असेना, CGS असू देत, MKS असू देत, FPS असू देत, या तिन्ही सिस्टम मध्ये लेंथ, मास, टाइम ह्या 3 क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटी, बेस क्वांटिटी म्हणून विचारात घेतल्या गेल्या. बरोबर? जमेल? आता त्यानंतर लास्ट सिस्टम आहे SI सिस्टम. या SI सिस्टमलाच काय म्हणायचं आहे? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. या SI सिस्टमलाच काय म्हणायचं आहे? SI म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट.
SI चा अर्थ काय? इंटरनॅशनल सिस्टम. हॅलो हॅलो Yes, sir. हा कळालंय का इथपर्यंत? जे काय शिकवलंय ते कळालंय का? हो सर. Yes, sir. Yes. ठीक आहे. आता Yes, sir. 1 वाजले, लंच ब्रेक झालेला आहे. 1 ते 2:30 पर्यंत लंच ब्रेक असतंय तुमचा. टाइम टेबल बघितलंय सर्वांनी. 1 ते 2:30 पर्यंत तुमचा लंच ब्रेक असतंय. लंच करून घ्या, मोबाईल चार्ज करा, 2:30 वाजता परत लेक्चर लागेल. ठीक आहे? Yes, sir. Yes, sir. Okay. ओके, थांबूयात आपण. सर्वांनी लेफ्ट झालं तरी चालेल. Bye, sir. Thanks, sir. Have a nice day.